नमस्कार मंडळी, तुम्ही कधी खाल्लात का शिजवलेल्या बटाट्याची पापड? तुम्ही कधी बनवलात का? बनवला नसाल तर मी ते आज तुमच्यासाठी घेऊन आले. बटाट्याची पापड, वर्षभर टिकून राहणारे पापड, अगदी झटपट बनवू शकाल या पद्धतीने आपण इथे बनवू शकतो. चिप्सपेक्षाही भारी लागतात, मार्केटपेक्षाही भारी आपले पापड. चला तर कसा बनवायचा ते पाहूयात. तरी ते आपण बटाटे 1 किलो शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सालही काढून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं किसून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, आपण हे सगळे बटाटे किसून घेणार आहोत. किसून घ्यायचं आहे. ना किसण्याचा झंझट, ना बटाटा उकळवण्याचा झंझट. फक्त आपण शिजवलेलं जशी भाजीला आपण शिजवतो त्याच पद्धतीने आपण ह्या बटाट्यांना शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, बटाट्याला शिजवून आपण समधी बटाटे किसून घेणार आहोत. व्यवस्थित किसून झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स आणि पापड खारी आणि मीठ. आपण एवढं घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याची आपण पापड बनवणार आहोत. अगदी बटाट्याच्या चिप्सपेक्षाही भारी लागतात आणि अजिबात तेलकट होणार नाहीत. या पद्धतीने बनवलात तर अजिबात तेलकट होत नाहीत मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हीही पापड करायचा विचार करत असाल तर ह्या वर्षी हे पापड नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर तुम्ही ते पाहू शकता. आता बटाट्यामध्ये आपण मीठ, चिली फ्लेक्स आणि खारी पापड एवढं घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीच्या पिठाला मळतो तसंच आपण याला पण मळून घ्यायचं. कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून घेतोय. इथे पाहू शकता, थोडंसं हलकं तेलाचा हात लावून घ्यायचं. इथे आपण कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा बनवून त्याच्यावर आपण ताटाने किंवा प्लेटने प्रेस करून घ्यायचं. अगदी गोलाकार अशी पापड बनवून तयार होते. अशी पापड अगदी झटपट अशाच सगळ्या आपण 1 किलोच्या बनवून घेऊयात. सगळ्या याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात. कागदावर घालायचे आणि त्यानंतर प्रेस करून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे पाहू शकता, कमीत कमी 50 ते 60 पापड झालेले आहेत आपले. 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे. आता आपण तिसऱ्या दिवशी या पापडांना तळून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपले पापड मस्त सुकलेले आहेत आणि पातळ देखील बनलेले आहेत. बनवताना जेवढे जाड असतात, सुकल्यावर तेवढेच पातळ होतात. तर मंडळी इथे पाहू शकता, आपण इथे पापड तळायला घेतलेले आहोत. मस्त दुप्पटीने फुगतात आणि मस्त मोठे होतात आणि करपत पण नाही. जसं चिप्स पटकन टाकलं की पटकन करपायला लागतं, तर हे पापड अजिबात करपत नाहीत. तुम्ही ते पाहू शकता, मस्त अशी आपण 2 पापड इथे तळून घेतलेले आहोत. तर याचा आवाजही तुम्हाला ऐकायचा असेल तर मंडळी आवाजही ऐका याचा. एकदम क्रंचीपणा आहे. एकदम बाहेरपेक्षा एकदम भन्नाट आणि अजिबात तेलकट होणार नाही. मंडळी तुम्ही हे एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.